आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. 3 दिवसात तब्बल 42,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार, 23 देशांचे राजदूत तसंच आंतरराष्ट्रीय उद्योग प्रतिनिधींची उपस्थिती. यामुळे यंदाच्या ॲडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवामुळे विदर्भाला मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय एक्सपोजर मिळाल्याचं समाधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटतर्फे आयोजित तिसऱ्या ॲडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवाच्या समारोपीय सत्रात ते उपस्थितांना संबोधित करत होते. आगामी मे महिन्यात असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचं संकुल तयार होत असल्याची माहितीही त्यांनी दिली. भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान आर्थिक साक्षरता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. KYC सुरक्षित बँकिंगकडे जाण्याचं पहिलं पाऊल अशी या वर्षीची संकल्पना आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज मुंबई इथं या सप्ताहाचं उद्घाटन केलं. दरम्यान RBIकडून KYC पालनाचं महत्त्व आणि सुलभता, केंद्रीय KYCचे फायदे तसंच KYC संदर्भातील फसवे दूरध्वनी संदेश आणि लिंकपासून सावध राहण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. आगामी 5 वर्षांमध्ये अमेरिकेकडून $500 अब्ज किमतीच्या वस्तू विकत घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. भारत-अमेरिका व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर ते PTI या वृत्तसंस्थेला मुलाखत देत होते. हवाई वाहतूक क्षेत्रासाठी $100 अब्ज किमतीचा माल आवश्यक असून इंधन, तेल, कच्चं तेल, LPG आणि LNG वायू देखील खरेदी केली जाईल. या व्यापार करारामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतीय मालावरचं आयात शुल्क अमेरिकेत सर्वात कमी झालं आहे, असं त्यांनी सांगितलं. ICC क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेत आज ग्रुप C मधील इंग्लंड आणि नेपाळ यांच्यात झालेल्या सामन्यात इंग्लंडनं नेपाळचा 4 धावांनी पराभव केला, तर आयर्लंड आणि श्रीलंका यांच्यातील ग्रुप Bचा सामना कोलंबो इथं सुरू आहे. आयर्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेचा 17व्या षटकात 4 गडी बाद 125 धावा झाल्या होत्या. डेव्हिस चषक टेनिस सामन्यांमध्ये भारताच्या युकी भांबरी आणि दक्षिणेश्वर सुरेश या जोडीनं आज नेदरलँडच्या डेव्हिस पेल आणि सँडर एरेंड्स या जोडीला हरवून पात्रता फेरीत 2-1 अशी आघाडी मिळवली आहे. बंगळुरू इथं आज दीर्घकाळ चाललेल्या या लढतीत भारताच्या जोडीनं नेदरलँड्सवर 7-6, 3-6, 7-6 अशी मात केली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल. नमस्कार.